हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट। 6 किंवा 7 ऑक्टोबरला तुतारी हाती घेण्याची शक्यता। मुलांच्या व्हॉट्सअॅपवरती तुतारीचं स्टेटस। दहा ते 12 जागा वगळता महायुतीमध्ये बाकीच्या जागांवरती एकमत। चंद्रकांत पाटील सत्तेबाबत अमित शहांच्या वक्तव्याचा दसरा मेळाव्यामध्ये फडशा पाडणार। उद्धव ठाकरेंचा खरमरीत इशारा। शिवतीर्थावरती दसऱ्याला घुमणार उद्धव ठाकरेंचा आवाज। मुंबई महानगरपालिकेकडून ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी। वंचित बरखास्त करून आरपीआय मध्ये एकत्र या। रामदास आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन। जागा वाटपावरून महायुतीलाही गृहीत न धरण्याचा दिला इशारा। अरुण गवळींच्या कन्या गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढण्याची शक्यता। गीता गवळी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबरच्या नंतर होण्याची शक्यता। काही नियमांमुळे निवडणूक जाहीर करण्यासाठी उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती। नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे एकाच वेळी कोराडी देवीच्या दर्शनाला। दोघंही आईची लेकरं असल्याचं पटोलेंचं वक्तव्य। बावनकुळे म्हणाले, राजकीय कटुता नाही। ठाकरे शरद पवार पक्षांच्या आमदार अपात्रता याचिकेवरती आजही सुप्रीम कोर्टामधली सुनावणी टळली। 2.5 वर्षांपासून कोर्टामध्ये न्याय मिळत नसल्याची उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत। पुण्यामध्ये 2 चिमुरड्यांवरती अत्याचार करणाऱ्या व्हॅन ड्रायव्हरला पोक्सोच्या गुन्ह्याअंतर्गत अटक। संतप्त पुणेकरांनी वानवडी पोलीस स्टेशनमधली व्हॅनच फोडली। बदलापूरच्या अक्षय शिंदे एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी लवकरात लवकर पूर्ण करा। हायकोर्टाचे आदेश। 18 नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना। चंद्रपूरच्या काँग्रेसच्या बलात्कारी अमोल लोडेला पळून जाण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मदत केली। देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप। आणखी काही पीडित आहेत का याचाही तपास सुरू। कैद्यांना जात बघून काम देणं बंद करा। सुप्रीम कोर्टाचे आदेश। कैद्यांच्या यादीतला जातीचा रकानाच काढून टाकण्याचे निर्देश। स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही जातीचा राक्षस संपवू शकलो नाही अशी खंत। संभाजी भिडेंनी पुन्हा तोडले अकलेचे तारे। हिंदू समाज म्हणजे महामूर्ख जमात असल्याची टीका। तर गणेशोत्सव, नवरात्र मिरवणूक आणि करमणूक सुरू असल्याची खंत। सणासुदीच्या तोंडावर सोन्यानं खाल्ला भाव। तोळ्याचा दर 78,500 वर। एकाच दिवसामध्ये 1000 रुपयांनी सोनं महागलं। इस्रायलचा दक्षिण लेबनॉनवरती पुन्हा एकदा हल्ला। हिजबुल्लाच्या 15 दहशतवाद्यांचा खात्मा। लेबनॉनच्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलचे 3 रणगाडे उद्ध्वस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।